निवेदन द्यायला आलेलो आहे। इथे कुठलाही मोर्चा नाहीये, इथे कुठलाही हिंसा नाहीये, दगडफेक नाहीये, कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये। उगाच पोलिसांनी कुठल्या तरी राजकारण्यांच्या दबावाखाली कुठल्याही आमच्या शिलेदारांवरती कार्यकर्त्यांवरती कारवाई करू नये अशी माझी विनंती आहे। आम्ही इथे शांतपणे फक्त पोलीस उपायुक्तांना भेटायला आलेलो आहेत आणि हे आम्ही आगाऊपणे सांगितलेलं आहे की पोलीस उपायुक्तांनी आम्हाला इथे कबूतरखान्याजवळ भेटावं। प्रत्येक कार्यकर्त्याची धरपकड केली जाते, हे अत्यंत चुकीचं आहे ना। आम्ही कोर्टाचं समर्थन करत आहोत, कोर्टाच्या आदेशाचा फॉलो करावं, हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे। आणि याच्याकरता कुठल्याही राजकारण्याने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसावर तुम्ही जर हिंसा करत असाल तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल। आज आंदोलनाचा दिवस नाहीये, आज महामोर्चा नाहीये, आज फक्त आम्ही निवेदन देत आहोत आणि याचा निवेदनाचा तुम्ही आदर केला पाहिजे। कुठेतरी आमच्याकडून निवेदन तुम्ही स्वीकारावं। उपायुक्त कुठे आहेत? उपायुक्त समोर उभे आहेत। निवेदनाच्या मागण्या एवढ्याच आहे की हे मराठी राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, इथे कायदा सुव्यवस्था चालला पाहिजे, कोणी दादागिरी करू नये। आणि तुमच्याकडे तुम्ही कशा करता हे सगळं करताय का कबुतरा करता माणूस श्रेष्ठ आहे। आपल्या मानव जातीचा पहिला विचार करा। तुम्ही जीव द्यायचा विचार करताय, माणसावर जीव नाही का? आणि फक्त कबूतर या एकाच प्राण्यामध्ये जीव दिसतो का तुम्हाला? कबूतरखान्याच्या समोर येऊनच निवेदन का द्यायचंय? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन किंवा मग पालिका कार्यालयात जाऊन तुम्ही हे निवेदन का नाही देतात? आणि किती कार्यकर्ते इथे यायला निघाले? बघा, आज इथे कायद्याचं बंधन आहे, त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आले ते 400च्या संख्येने आलेले आहेत। किती आहे हे मी सांगू शकत नाही, 400 असतील, 4000 असतील, 40,000 असतील, तो त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा याच्यामध्ये तापलेला आहे, वैतागलेला आहे, तो येणार इकडे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाहीये। पण तुम्ही आमचं निवेदन ऐकून घ्या। तुम्ही त्या जैन समुदायाच्या, तथाकथित जैन समुदायाच्या, आमचा मराठी एकीकरण समितीच्या कुठल्याही धर्माला, जातीला, संप्रदायाला विरोध नाहीये, पण तुम्ही तथाकथित जैन धर्माच्या नावाने जर अतिरेक करत असाल तर त्या अतिरेकाला आम्ही स्थानिक म्हणून विरोध करत आहोत। हा लढा जो आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा आहे। स्थानिकांवरती जे अतिक्रमण होत आहे, स्थानिकांच्या विरोधामध्ये जे काम तुमचं चाललेलं आहे, फक्त तुम्ही धनाढ्य आहात, बलाढ्य आहात आणि तुम्ही फक्त भांडवलशाही तुम्ही दाखवताय। आणि तुम्ही पोलीस प्रशासन विकत घेतलेलं आहे का? तुम्ही आमचे पालिका अधिकारी विकत घेतलेले आहे का? ज्यांचा वापर करून तुम्ही आमच्या विरोधामध्ये झुंडशाही लादत आहात, दडपशाही करत आहात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे आमचं निवेदन आहे। कबूतरखाने सुरू करण्यात आलेले, फिरते कबूतर गाडीच्या टपावर वगैरे, याच्याची कारवाई झाली पाहिजे ना। गाडीच्या टपावर जे कबूतरखाने तयार केले होते त्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे, पण आता आसपास 100% म्हणजे गुन्हा मुंबई महानगरपालिकेकडून नोंदवला जात नाहीये। इतर वेळेला पालिका अनधिकृत कामांसाठी अग्रेसर असते। बघा, न्यायालयाचं म्हणणं काय आहे की इथे ह्या ज्या दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या भागामध्ये कबुतरांची एवढी मोठी संख्या, ज्याच्यामुळे लोक आजारी पडतायत, ही कुठेतरी संख्या आपल्याला नियंत्रित केली पाहिजे। याच्याकरता इथे दाणे टाकू नका अशी व्यवस्था पालिकेने केलेली आहे। असा कायदा, असा नियम आपल्या न्यायालयाने सांगितलेला की हा असा निर्णय आहे। असं असताना आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती दाणे टाकले जात आहेत आणि कुठेतरी पुन्हा ही कबुतरं एकत्र यावीत आणि या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पंखामुळे इथली मानव जमात कुठेतरी आजारी पडावी, हा मानव जातीच्या विरोधात केलेला एक षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे असं मराठी माणसाचं मत आहे। माझं नाव प्रदीप सामंत आहे, मी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांचा कार्याध्यक्ष आहे। कार्यकर्त्यांचं की आम्ही फक्त निवेदन सादर करायला आलेलो होतो, मात्र तेही आमचं ऐकून घेतलेलं नाही। जोपर्यंत आमचं निवेदन, आमच्या मागण्या ऐकून घेत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन सुरू ठेवणार, असा आक्रमक पवित्रा आता एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं बघायला मिळत आहे। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना याआधी म्हणजे हा मोर्चा काढण्याआधी पोलिसांनी नोटीसही पाठवलेली होती, मात्र तरीही सुद्धा हे जे कार्यकर्ते आहेत ते जमले आणि त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याआधीच पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, मात्र त्यानंतर आक्रमक पवित्रा हा प्रत्येक आंदोलनकर्त्याकडून घेतला जातोय। तर आपण बघितलेलं होतं खरं तर जैन लोक ज्या दरम्यान जमलेली होती त्यावेळी त्यांना पोलिसांनी नेमकं का अडवलेलं नव्हतं असा सवाल आता मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यांना आंदोलन करू दिलं, मात्र आमच्या मागण्या सुद्धा ऐकून घेत नाहीयेत असा आक्रमक पवित्रा हा प्रत्येक आंदोलनकर्त्याकडून घेतला जातोय। आपण ही सध्याची दृश्य बघतोय, थेट लाईव्ह दृश्य आहेत दादरच्या मुंबईमधली, ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते आता आक्रमक झालेले आहेत, पोलिसांकडून धरपकड सुरू आहे, आंदोलनकर्त्यांना घेतलं जात आहे, ताब्यात घेतलं जात आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। कबूतरखाना बंदी समर्थनार्थ हे सुरू असलेलं
मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन आणि त्याची ही थेट लाईव्ह दृश्य। तर कबूतरखाना सुरू ठेवावा या मागणीसाठी जैन समुदाय एकवटलेला होता, आंदोलन त्यांच्याकडून केलं गेलेलं होतं। त्यावेळी त्या लोकांना का अडवलं गेलं नाही असं सुद्धा आता कार्यकर्त्यांनी विचारलेलं आहे। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मागण्या, आम्हाला फक्त निवेदन द्यायचं होतं, ते निवेदन ऐकून घ्या, आमच्या मागण्या ऐकून घ्या, हेच आमचं म्हणणं असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र ते सुद्धा पोलिसांनी ऐकलं नाही आणि आमची धरपकड केली आणि आता यानंतर आम्ही आक्रमक मोर्चा काढू असा सुद्धा आक्रमक इशारा आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिल्याचं बघायला मिळतंय। हे दृश्य आपण बघतोय। खरं तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची सुरू आहे। पोलीस खरं तर समजावण्याचा प्रयत्न करतात। यामध्ये आपल्याला काही माध्यमांशी सुद्धा ते बोलताना बघायला मिळत आहे। थेट लाईव्ह दृश्य बघतोय। कबूतरखान्याचा जो वाद आहे तो पेटल्याचा बघायला मिळत आहे। कबूतरखाना हटवण्यासाठी एकीकरण समितीचं आज नियोजित आंदोलन होतं, मात्र पोलिसांनी त्यांना नोटीसही पाठवलेली होती की हे आंदोलन करू नका। मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले आणि पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आले आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, त्यांची धरपकड केली, त्यांना ताब्यात घेतलं आणि आता सध्याची थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी पोलीस आपल्याला दिसत आहेत। दादरमध्ये ही थेट लाईव्ह दृश्य आहे ज्या ठिकाणी आपण बघू शकतोय पोलीस आपल्याला दिसत आहेत, चर्चा करतायत। कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं, मात्र हे आंदोलन सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांची धरपकड केली। त्यानंतर पोलिसांना समजावण्याचा खरं तर आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केला की आम्हाला फक्त निवेदन सादर करायचं आहे, आमच्या मागण्या मांडायच्या आहेत। जेव्हा जैन बांधवांनी आंदोलन पुकारलेलं होतं कबूतरखान्याच्या न हटवावा यासाठी, त्यावेळी त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं, मात्र आमच्या मागण्याही तुम्ही ऐकून घेत नाहीयेत आणि हे असं सुरू राहिलं तर आम्ही आक्रमक असा यापुढे मोर्चा काढू असं कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर हा वाद पेटला आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, ती सुद्धा दृश्य आपण बघू शकतोय। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर आक्रमक पवित्रा हा प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी केल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। कबूतरखाना हटवण्यासाठी एकीकरण समितीचं हे आजचं नियोजित आंदोलन, मात्र त्याआधी कार्यकर्त्यांची झालेली धरपकड। एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख सुद्धा, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। एका ठिकाणी ही लाईव्ह दृश्य आहे तर सध्याची ताजी दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतो ज्या दरम्यान कार्यकर्त्यांना, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यावेळीची सुद्धा दृश्य आपल्या समोर येत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे। कबूतरखान्याजवळ ही दृश्य आपण बघू शकतोय। कबूतरखाना हटवण्यासाठी एकीकरण समिती आक्रमक झाली। आजचं हे नियोजित आंदोलन, मात्र आंदोलन सुरू होण्याआधीच खरं तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीसही पाठवलेली होती की तुम्ही हे आंदोलन सुरू करू नका। मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, धरपकड केलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय, दोन दृश्य आहेत। पहिल्या दृश्यांमधून आपण बघू शकतो ही सध्याची लाईव्ह दृश्य दादरमधली आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघतोय ज्या दरम्यान एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, धरपकड केलेली होती, त्या दरम्यानची ही दृश्य समोर येत आहेत।